डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। मांडवगण शाळेत पोषण आहारात चक्क निघाले सोंडकिडे। पौष्टिक आहाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ। विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार देण्यासाठी शासनाकडून पोषण आहार योजना राबवली जाते। मात्र श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील शाळेत पोषण आहारात सोंडकिडे आढळून आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पालकांनी संतप्त होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पाहणी केली असल्याची माहिती समोर आली। मांडवगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सोंडकिडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आलाय। भोजन आहारातील भातात असंख्य सोंडकिडे निघाले। आहारातील काही भात घरी घेऊन आल्यामुळे ही बाब पालकांच्या लक्षात आली आणि या प्रकारामुळे आहार वाटपातील निष्काळजीपणा चव्हाट्यावर आलाय। या संदर्भात गट शिक्षण विभागाने पाहणी करून पंचनामा केलाय। हे बघा तुम्ही असं नाही ना शुभम 5 मिनिटं कारवाई झालीच पाहिजे। एवढं जर विद्यार्थ्याला काही झालं तर काय होणार आहे? आणि मॅडम सगळ्यांना एक एकच विद्यार्थी बरं का, सगळ्या पालकाला एक एकच विद्यार्थी आहे आणि जबाबदारी स्वीकारायला कुणीच तयार नाहीये। मी नाहीच आहे। गेट बंद करणार मी उद्या शाळा भरणार नाही काहीच नाही। वैयक्तिक गेट बंद करणार आहे। कायदा मला कळतोय रोज काय देतात आम्ही पण सगळे भुंगे पळून राहिले सगळे किल्ले बघा ते आणि हे स्टॉक संपल्याशिवाय जे नवीन स्टॉक आलेला करत नाही। आता नवीन स्टॉक जर 2 महिने थांबला तर त्याचे सोनकिडे होणार ना परत। नाही हे जर स्वच्छ केलं मॅडम तर याच्यात नवीन टाकल्यानंतर ते टिकू शकतं, पण याच्यात जर दुसरं धान्य आणून टाकलं पण स्टॉक येतानाच असं होतं काय? जर येताना असं असेल तर तर घेतला कसं काय यांनी? घेतला कसं काय? नाही घेतलं तर मग ते बोलते ना पुढे त्याला उत्तर द्यावं लागेल ना। माझं नाव सोनाली नारायण गांगर्डे। माझा मुलगा दुसरी इयत्तामध्ये शिकतो, तर त्याच्या डब्यामध्ये काल सोनकिडे निघले। तर आता उद्या समजा अजून काही भाताच्या डब्यात निघलं तर कोण जबाबदार होईल या समस्येला?